हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, सर्वात लांब अंतर कापणारी भारतीय ट्रेन कोणती आहे? ऑप्शन ए जनशताब्दी एक्सप्रेस, बी वंदे भारत एक्सप्रेस, सी विवेक एक्सप्रेस, डी राजधानी एक्सप्रेस. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विवेक एक्सप्रेस. विवेक एक्सप्रेस ही सर्वात लांब अंतर कापणारी भारतीय ट्रेन आहे. प्रश्न दुसरा आहे, भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे? ऑप्शन ए ओमंगोट नदी, बी वाशिष्ठी नदी, सी गंगा नदी, डी सरयू नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओमंगोट नदी ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे. प्रश्न तिसरा आहे, रामायणाचे लेखक कोण होते? ऑप्शन ए तुलसीदास, बी वाल्मिकी, सी वेदव्यास, डी कालिदास. फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाल्मिकी. रामायणाचे लेखक वाल्मिकी होते. प्रश्न चौथा आहे, सूर्यमालेत ग्रहांची किती चंद्र आहेत? ऑप्शन ए 1, बी 180, सी 293, डी 365. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 293. सूर्यमालेत 293 ग्रहांचे चंद्र आहेत. प्रश्न पाचवा आहे, कोणत्या भारतीय खेळाडूचे टोपणनाव गब्बर असे आहे? ऑप्शन ए विराट कोहली, बी सचिन तेंडुलकर, सी महेंद्रसिंग धोनी, डी शिखर धवन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिखर धवन. शिखर धवन या भारतीय खेळाडूचे टोपणनाव गब्बर आहे. प्रश्न 6वा आहे, कोणत्या देशात कुत्र्याची पूजा केली जाते? ऑप्शन ए सिंगापूर, बी क्युबा, सी स्वित्झर्लंड, डी नेपाळ. फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेपाळ. नेपाळ या देशामध्ये कुत्र्याची पूजा केली जाते. प्रश्न 7वा आहे, मतदान न केल्यास कोणत्या देशात दंड आकारला जातो? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, बी जर्मनी, सी सिंगापूर, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये मतदान न केल्यास दंड आकारला जातो. प्रश्न 8वा आहे, हिवाळ्यात गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए रक्तदाब कमी होतो, बी वजन कमी होते, सी छातीतील कफ कमी होतो, डी वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. हिवाळ्यात गरम पाणी पिल्याने वरील सर्व आजार बरे होतात. प्रश्न 9वा आहे, भारतीय ध्वजाची रचना प्रथम कोणी केली? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी स्वामी विवेकानंद, सी पिंगली व्यंकय्या, डी सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय ध्वजाची रचना केली. प्रश्न 10वा आहे, सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए गोल्फ, बी हॉकी, सी टेनिस, डी बॅडमिंटन.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टेनिस. सानिया मिर्झा टेनिस खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 11वा आहे चंद्रयान 3 चंद्रावर कधी गेले? ऑप्शन ए 9 जानेवारी 2010, बी 22 मार्च 2024, सी 18 जून 2023, डी 23 ऑगस्ट 2023. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 हे चंद्रावर गेले. प्रश्न 12वा आहे भारतातील सर्वात छोटी नदी कोणती आहे? ऑप्शन ए यमुना, बी गंगा, सी आरवरी, डी गोदावरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आरवरी. भारतातील सर्वात छोटी नदी आरवरी नदी आहे. प्रश्न 13वा आहे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी उत्तर प्रदेश, डी बिहार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. भारतातील सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न 14वा आहे करा किंवा मरा हा नारा कोणी दिला? ऑप्शन ए चंद्रशेखर आझाद, बी भगत सिंग, सी नरेंद्र मोदी, डी महात्मा गांधी. फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा गांधी. करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधींनी दिला होता. प्रश्न 15वा आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? ऑप्शन ए किवी, बी पपई, सी टरबूज, डी आंबा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंबा. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे. प्रश्न 16वा आहे माठातील पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए बद्धकोष्ठता, बी किडनी स्टोन, सी कॅन्सर, डी कावीळ. फ्रेंड्स उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बद्धकोष्ठता. माठातील पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. प्रश्न 17वा आहे कोणत्या देशात ATM वापरले जात नाही? ऑप्शन ए रूस, बी उत्तर कोरिया, सी अमेरिका, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर कोरिया. उत्तर कोरिया या देशामध्ये ATM वापरले जात नाही. प्रश्न 18वा आहे कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते? ऑप्शन ए सागाचे, बी आंब्याचे, सी पिंपळाचे, डी कडुलिंबाचे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळाचे. पिंपळाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन देते. प्रश्न 19वा आहे कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते? ऑप्शन ए सौदी अरब, बी ऑस्ट्रेलिया, सी अमेरिका, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरब. सौदी अरब या देशामध्ये रविवारची सुट्टी नसते. प्रश्न 20वा आहे भारतात सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए कर्नाटक, बी आसाम, सी गुजरात, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक. भारतात सर्वात जास्त हत्ती कर्नाटक राज्यात आहेत. फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा
व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.